नमस्कार विद्यार्थ्यांनो, सराव संच 1.4 मधील 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न 9 मार्च 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% असणार विद्यार्थ्यांनो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे जे काही प्रमेय या आधारावर हा प्रश्न असतो विद्यार्थ्यांनो। मग हा प्रश्न ओळखायचा केव्हा की या टाईपचा आहे म्हणून की या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। जर आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण जर या ठिकाणी जर दोन समरूप जर दिलेले असतील तरच आपण या ठिकाणी या थेरमचा म्हणजे या प्रमेयाचा वापर त्या ठिकाणी करणार विद्यार्थ्यांनो। प्रश्न कसा असतो विद्यार्थ्यांनो आपण ते या ठिकाणी पाहूयात विद्यार्थ्यांनो। म्हणजे आपल्याला या ठिकाणी चला तर विद्यार्थ्यांनो प्रश्न काय आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे। दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हे केव्हा वापरणार आपण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर दोन त्रिकोण जर या ठिकाणी समरूप असतील तर जसे या ठिकाणी दिले त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR सोबत। ॲक्टिव्हिटी बेस सुद्धा या ठिकाणी प्रश्न असू शकतो विद्यार्थ्यांनो। त्रिकोण ABC क्षेत्रफळ 16 आहे, त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ 25 आहे, तर ABचे PQशी असलेले गुणोत्तर या ठिकाणी काढायचे विद्यार्थ्यांनो। आपण काय लिहिणार तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सुरुवातीला त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR सोबत। म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। म्हणजे संगत बाजू या ठिकाणी कोणते असणार इथं ABचा वर्ग छेद PQचा वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्यांना लिहायचे इथं दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। माझा त्रिकोण ABC क्षेत्रफळ किती आहे 16, PQRचे किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी 25 बरोबर ABचे PQशी असलेले गुणोत्तर काढायचं म्हणजे ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग या ठिकाणी दोनही बाजूंचे वर्गमुळे घेऊन वर्गमूळ जर घेतले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 16 गुणाचे 4चे 25 गुणाचे 5चे बरोबर या ठिकाणी काय असणार विद्यार्थ्यांनो AB भागिले PQ म्हणजे ABचे PQशी असलेले गुणोत्तर। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी AB छेद PQचे गुणोत्तर आले या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 4/5 म्हणजे 4/5 या ठिकाणी विद्यार्थ्यांनो। चला तर विद्यार्थ्यांनो आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया। दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय या आधारावर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो। दोन त्रिकोण समरूप दिले आहेत म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी काय करणार विद्यार्थ्यांनो सुरुवातीला काय लिहिणार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR लिहायचं विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी आपल्याला काय सांगते दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। याचा अर्थ आपण या ठिकाणी घेणार त्रिकोण ABC हा समरूप आहे PQR सोबत म्हणजे त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी काय नाव देतात संगत बाजू कोणत्या घेणार ABC असल्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला BCचा वर्ग छेद काय या ठिकाणी QRचा वर्ग त्रिकोण ABC क्षेत्रफळ त्रिकोण AB क्षेत्रफळ किती आहे 81 PQRचे किती या ठिकाणी 121 चौसेमी BCची लांबी किती या ठिकाणी 6.3 मात्र काय असणार आहे 6.3चा वर्ग आणि QRचा वर्ग भागिले या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काय करणार आहे इथे लिहायचं दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। या ठिकाणी दोन्ही बाजूंचे जर वर्गमूळ घेतले विद्यार्थ्यांना तो 81चे वर्गमूळ किती येते 9 121चे 11 बरोबर 6.3चा वर्ग म्हणजे याचा अर्थ 6.3 आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना असणार आहे QR। चला तिरकस गुणाकार जर केला तर आपण 9 गुणिले QR बरोबर 6.3 गुणिले 11 याचा अर्थ विद्यार्थ्यांनो काय असणार आहे QR बरोबर 6.3 गुणिले 11 भागिले 9। आता 63ने 9ला भाग जातो विद्यार्थ्यांनो पण पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी भागाकार करत असताना कधी एक लक्षात ठेवायचं पहिले भागाकार करून घ्यायचं विद्यार्थ्यांनो 9 1 9 9 7 63 पण पॉईंट असल्यामुळं याचं उत्तर येणार विद्यार्थ्यांनो 0.7 म्हणजे याचा अर्थ QR बरोबर 0.7 गुणिले 11 याचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या QR बरोबर 11 7 77 मात्र परत एक पॉईंट आहे त्यामुळे 7.7 चौसेमी असल्यामुळे या ठिकाणी QRची लांबी आली 7.7 सेमी। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक प्रश्न असतो म्हणजे असतोच 1-2 प्रश्नांचा आणखी तुम्ही जर सराव केला त्या ठिकाणी 100 निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी 2 किंवा 3 मार्क्स हमखास त्या ठिकाणी परीक्षेमध्ये मिळणार आहेत।